नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. की प्रत्येक वेळी शिवसेनेचा भाजपनं वापर करून घेतला. शिवसेनेचं बोट धरून भाजपनं महाराष्ट्र राज्यामध्ये एंट्री टाकली आणि त्यात शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. पण इथून पुढच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीमध्ये आम्हाला प्रत्येक वेळी गृहीत धरू नये त्यांनी. शिवसेना वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर शिवसैनिक ताकदीनं उतरतात हे आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना माहिती झालेलं आहे. पण सद्य परिस्थितीमध्ये शिवसेनेकडेच ताकदीचे जर कॅन्डिडेट असतील तर महाविकास आघाडीनं आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलावा. सन्मान्य मोदी साहेबांच्या माध्यमातून आम्ही बंटी साहेब असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते मंडळी कोणी असतील, आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. तर उत्तुरेताई विशाल देवकळे यांच्या इथं आम्हाला 2 सीट्स मिळाल्याच पाहिजे. सचिन चव्हाणांचे काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष, शहर अध्यक्ष, त्यांच्या इथं शिवसेनेला 2 सीट्स मिळाल्याच पाहिजे. माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेला 2 सीट्स मिळाल्याच पाहिजे. असे बऱ्याचशा ठिकाणी घडामोडी घडणार आहेत. यासाठी सन्मान्य महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना मी आपल्या माध्यमातून आत्ता थोडक्यात सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी जेव्हा रान केलं, काँग्रेसच्या 3ही सीटसाठी शिवसेनेचा सिंहाचा वाटा, शिवसेनेचा, आणि तो सिंहाचा वाटा तुम्हाला दिसत असून तुम्ही आम्हाला म्हणजे सवतीची भूमिका आम्हाला त्यांनी दाखवू नये. आणखीन एक महत्त्वाचं काय, मी मोदी साहेबांची परवानगी घेऊन बोल, त्यांना म्हणलं तुम्ही सॉफ्ट बोला, मी माझ्या पद्धतीनं माझा विषय मांडतो. कारण हा विषय मांडणं, हा विषय पब्लिकमध्ये पोचणं, हा विषय नेत्यांच्यापर्यंत जाणं ही शिवसैनिकांची इच्छा आहे, ही माझी इच्छा नाही एकट्याची. आता या स्टेजवर बसलेले आम्ही सर्व पदाधिकारी आहोत. छत्रपती शाहू महाराज असतील, बंटी साहेब असतील किंवा आणि जयश्रीताई जाधव असतील, यांच्या माध्यमातून आपल्या प्रभागामध्ये काय निधी आला का? तर माझी विनंती काय मोदी साहेब, सन्मान्य शिवसैनिकांना सर्व, की माझा हा मुद्दा योग्य आहे का अयोग्य आहे? हा मुद्दा जनतेपर्यंत पोचला पाहिजे. छत्रपती शाहू महाराजांनी आतापर्यंत महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक यांना काय बजेट दिलं का बिडकर? सन्मान्य बंटी साहेबांच्या माध्यमातून काय प्रक्रिया झाली? म्हणजे आम्हाला फक्त वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर आम्ही राबतो, इथून पुढे राबणार, आयुष्यभर राबणार. मातोश्री शिवसैनिकांचं दैवत असतं, ते आमचं मंदिर आहे. त्या मंदिरातून आम्हाला जर घंटीचा आवाज आला तर आम्हाला इथून दर्शन घ्यायचे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.